लास्ट लेक्चरमध्ये आपण कन्सेप्ट ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट स्टडी केला। त्याच्यामध्ये आपण पाहिलं कधी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट होता, कधी ऑप्टिव्ज होता, कधी 0 होता, तर कधी 90 डिग्री सुद्धा पॉसिबल आहे। ठीक आहे, मग तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशावर डिपेंड होता कळाला की आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलेले 3 टाईपचे लिक्विड होते। लिक्विड विच वेट्स द सॉलिड पार्शियली, त्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अ ॲक्यूट अँगल। कंप्लीटली वेट करणारं लिक्विड होतं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0 अँड विच डज नॉट वेट्स द सॉलिड फॉर दॅट लिक्विड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अ ऑप्टिव्ज अँगल, मीन्स व्हॉट इट इज ग्रेटर दॅन द 90 डिग्री। ठीक आहे, मग हे सगळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट्स आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला कळाल्या बाळांनो। अँगल ऑफ कॉन्टॅक्टची एक मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आपण गेल्या लेक्चरमध्ये स्टडी केली, ती अशी होती अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स अपॉन द सॉलिड लिक्विड इन कॉन्टॅक्ट। सॉलिड लिक्विड पेअरसाठी कॉन्स्टंट होता, पण लिक्विड आणि सॉलिडची पेअर जर चेंज झाली तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सुद्धा चेंज होत होता। ठीक आहे, एवढा पार्ट तुम्हाला गेल्या लेक्चरमध्ये कळाला आहे बाळांनो। आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आता शेप ऑफ लिक्विड मेनिस्कस। म्हणजे बघा आजच्या आर्टिकलचं आपलं मेन इंटेन्शन काय असणार आहे, तर शेप ऑफ लिक्विड मेनिस्कस। या लिक्विड मेनिस्कसचा शेप आपल्याला कसा असेल ते पाहायचंय, शेप ऑफ लिक्विड मेनिस्कस। मग आता शेप ऑफ लिक्विड मेनिस्कस म्हणजेच काय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो असेल आपण बघितलं कधी ॲक्यूट होता, कधी ऑप्टिव्स होता। ह्या अँगल ऑफ कॉन्टॅक्टला एक्सप्लेन करणार आपण, अँगल ऑफ कॉन्टॅक्टचं एक्सप्लेनेशन देणार। म्हणजे आता यालाच असं म्हणायचं शेप ऑफ लिक्विड मेनिस्कस एक्सप्लेन करणं। बघा ना, काल आपण पाहिलं होतं कधी काही लिक्विड कसे असतात, एखाद्या सॉलिडमध्ये जर फिल केले, आतमध्ये त्याचा पार्ट असा प्लेन असतो बेटा, असा या टाईपचा, आणि साईडनं वर गेलेलं लिक्विड असतंय, ज्याला आपण असं म्हटलं होतं लिक्विड विच वेट्स द सॉलिड पार्शियली। तुम्ही म्हणताल नाही कळालं सर। बघा ना, काल जे आपण लिक्विडचं एक टाईप पाहिली होती की कधी कधी सॉलिडला पार्शियली वेट करतं बेटा ते लिक्विड। मग पार्शियली वेट करणारं लिक्विड कसं असतंय, आतमध्ये प्लेन सरफेस आहे अशी लक्षात घ्या, पण साईडनं ते लिक्विड वर चाललं गेलेलं आहे। इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, जिथं सॉलिड बरोबर त्याचा कॉन्टॅक्ट तिथून वर जातं, म्हणजे या टाईपची अशी सरफेस आपल्याला दिसू शकते, आतमध्ये प्लेन आणि साईडनं अशी थोडीशी वर गेलेली लक्षात घ्या। त्याला म्हणायचं कॉन्केव अपवर्ड लिक्विड मेनिस्कस असेल। म्हणजे वरून जर पाहिलं तर आपल्याला कसं आहे, साईडनं असं लिक्विड वर आलेलं दिसतं लक्षात घ्या। आतला सगळा भाग असा प्लेन आणि साईडनं थोडंसं सर्व बाजूनं असं लिक्विड वर आलेलं असेल, त्याला कॉन्केव अपवर्ड म्हणायचं। ह्याच्या उलटं दुसऱ्या लिक्विडमध्ये असेल, कोणत्या, विच डज नॉट वेट्स द सॉलिड, त्याच्यात मधला पार्ट असा प्लेन असेल आणि साईडला का या टाईपनं बघा साईडला असं खाली गेलेला पार्ट असेल, आतला भाग असा प्लेन आणि साईडनं असा खाली गेलेला पार्ट असेल, त्याला कॉन्वेक्स अपवर्ड म्हणायचं। म्हणजे कसं बेटा बघ, तुला लवकर कळल, मी 1-2 मिनिटात ते सांगायचा प्रयत्न करतो। समज हे एक वेसल आहे आणि याच्यामध्ये आपण काय घेतलं, ह्याच्यात केरोसिन घेतलं, तर तुला असा पार्ट दिसेल। म्हणजे हे पहा, आतला भाग असा प्लेन आहे आणि साईडनं मात्र काहीसं लिक्विड असं वर चाललं जाईल। मग साईडचा जो पार्ट आहे असा वर गेलेला थोडासा, याला कॉन्केव अपवर्ड असं म्हणायचं। नीट लक्षात घ्या, याला कॉन्केव अपवर्ड असं म्हणायचं। याच्या अपोजिट समज तू हा क्लीन ग्लास आहे आणि याच्यामध्ये मर्क्युरीचं लिक्विड घेतलं तर ते या टाईपचं असतंय। साईडनं जे लिक्विड आहे, मी हा डार्क केलेला पार्ट लक्षात घे बेटा, याला म्हणायचं कॉन्वेक्स अपवर्ड। मग आज आपल्याला काय बघायचंय की हे जे लिक्विड आहे काही ठिकाणी साईडनं वर जातं, काही ठिकाणी खाली येतं। मग तुम्ही काल बघितलं या टाईपच्या लिक्विडसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा थीटा ॲक्यूट अँगल होता, आणि याच्यासाठी बघा टँजंट आणि सॉलिड सरफेस मधला हा ऑप्टिव्ज अँगल होता। मग आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्सप्लेन करणार की ही जी लिक्विड इन कॉन्टॅक्टची जी सरफेस आहे, इन कॉन्टॅक्टचं जे लिक्विड आहे हे साईडनं थोडं वर का गेलेलं असतंय, त्याला कॉन्केव अपवर्ड हा लिक्विड मेनिस्कस असं म्हणायचं। हा जो आहे हा लिक्विड मेनिस्कस आहे, लक्षात घ्यायचं। ठीक आहे, लिक्विड मेनिस्कस आहे हा लिक्विड मेनिस्कस, साईडनं लिक्विड वर चाललं गेलेलं आहे। इथं लिक्विड मेनिस्कस कसा आहे, कॉन्वेक्स अपवर्ड आहे, इथं मात्र कसं आहे, कॉन्केव अपवर्ड आहे। मग आजच्या तासामध्ये आपलं मेन इंटेन्शन असणार आहे की हे असं का होतं। काही ठिकाणी वर लिक्विड चाललं जातं, काही ठिकाणी खाली चाललं जातं। मग नेमका शेप ऑफ लिक्विड मेनिस्कस कशावर डिपेंड आहे आणि तो तसा का असतो। जसं आपण काल पाहिल्याप्रमाणे केरोसिन जर क्लीन ग्लासमध्ये घेतलं तर साईडनं थोडं वर जातो, म्हणजे त्याचा लिक्विड मेनिस्कस
व्हिस्कस म्हणजे सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मधलं लिक्विड थोडंसं सर्व बाजूनं वर आलेलं असं लक्षात घ्या. समजा सर्क्युलर असा शेप आहे, त्याचा क्रॉस सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये ज्या कंटेनरमध्ये लिक्विड प्लेस केलंय त्या सर्व बाजूनं लिक्विड असं वर चाललं जाईल, लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग आपल्याला शेप ऑफ लिक्विड मिनिस्कस त्यालाच म्हणायचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट एक्सप्लेन करायचं आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट कधी असते, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्टिव्ज कधी असते, 0 कधी असते आणि 90 कधी असते, हे सगळं एक्सप्रेशन बाळांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार. ठीक आहे. आता तुम्हाला शेप ऑफ लिक्विड मिनिस्कस एक्सप्लेन करायचं आहे किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट एक्सप्लेन करायचं आहे. आधी तुम्हाला कळायला पाहिजे की ज्या ज्या ठिकाणी लिक्विडचे मॉलिक्युल्स इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड येतात बाळांनो, त्याच्यावर एकूण किती फोर्सेस ऍक्ट होतात आणि त्या फोर्सेसमुळं लिक्विड ठरवतं की आपल्याला वर जायचंय का खाली जायचंय. ठीक आहे. मी काय म्हटलं, ज्या ज्या ठिकाणी लिक्विड मॉलिक्यूल इज इन कॉन्टॅक्ट विथ द सॉलिड मॉलिक्यूल ॲट दॅट पॉइंट दॅट लिक्विड मॉलिक्यूल इज ऍक्टेड अपॉन बाय द different forces and depending upon the nature of that forces liquid will decide whether it has to creep upward or creep downward, वर जायचं का खाली जायचं ते ठरवतं. ठीक आहे. चला मग बघूयात आपण हा शेप ऑफ लिक्विड मिनिस्कस एक्सप्लेन करण्यासाठी ज्या ज्या वेळेस एखादा लिक्विडचा मॉलिक्यूल इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड येतो का बाळा, त्यावेळेस त्या मॉलिक्यूलवर एकूण किती फोर्सेस ऍक्ट होतात. ठीक आहे. इमॅजिन करा बघा, आता सध्याला मी जनरली सांगायला लागलोय, इथं इथपर्यंत आपण लिक्विड फिलअप केलंय. इमॅजिन करा इथला लिक्विड मॉलिक्यूल ए, याच्यावर किती फोर्सेस ऍक्ट होतात ते आपल्याला पाहायचंय. आतमध्ये हे सर्व लिक्विड आहे, लक्षात घ्यायचा. याच्यावर एकूण किती फोर्सेस ऍक्ट होतात आणि आपल्याला किती विचारात घ्यायचं आहे याचं काम करणार आपण. हा लिक्विड मॉलिक्यूल असं समजू आपण ए असेल, याला लिक्विड मॉलिक्यूल ए म्हणतो आणि मी याच्या भोवती याचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स असा काढतो बेटा. ठीक आहे. मी स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स काय असते ते पूर्वीच एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. बघा मग आता हा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा जर विचार केला बाळांनो तर तुम्हाला कळायलंय ह्या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा काही पार्ट इकडल्या साईडला कोण आहे रे, हे सॉलिड आहे. सम पार्ट ऑफ दिस स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स लाईज इन अ सॉलिड. सम पार्ट म्हणजे का हा एवढा भाग इथला, इतका जो पार्ट आहे एवढा हा कुठं आला रे, लिक्विडमध्ये. आणि हा जो एवढा पार्ट आहे ज्याला आपण हा असा पार्ट म्हणू, हा कुठला आहे, एअरमध्ये. याचा अर्थ मॉलिक्यूल ए वर एकूण 4 फोर्सेस ऍक्ट होतील बेटा. कोणते ऍक्ट होतील बघ, मी एक एक फोर्स तुझ्या डोळ्यासमोर आणले, मी इथं काढतो ते. ठीक आहे. हा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स मॉलिक्यूल ए बघा, याच्या हे असा या टाईपनं पार्ट होता. इकडं सर्व कोण आहे, हे लिक्विड आहे, लक्षात घ्या. मग इकडच्या डायरेक्शननं एक फोर्स असेल ज्याला मी ए पी असं म्हणतो, म्हणून पहिल्या फोर्सचं नाव दिलं मी ए पी बार. हे कोण आहे रे, इट इज द ॲडेजिव्ह फोर्स आहे. तुम्हाला आता ॲडेजिव्ह फोर्स आणि कोएजिव्ह फोर्स चांगले कळतात. म्हणजे बघा एपी म्हणजे कुणावर, ए मॉलिक्यूलवरचं फोर्स आहे. कुणामुळं, इकडल्या साईडला जे बी सॉलिड मॉलिक्युल्स आहेत या सॉलिडमुळंचं ए मॉलिक्यूलवरचं फोर्स आहे. बघा मी पुन्हा सांगतोय, दिस मॉलिक्यूल ए इज ऍक्टेड अपॉन बाय द 4 फोर्सेस. त्याच्यापैकी एक इकडलं आलं एपी म्हणजे काय, इकडले जे सॉलिडचे मॉलिक्युल्स आहेत बघा, या भागातले सॉलिड मॉलिक्युल्स आणि हा लिक्विड मॉलिक्यूल ए, त्यांच्यातलं जे फोर्स आहे त्याला ॲडेजिव्ह फोर्स म्हणायचं. कुणामधलं रे, बिटवीन सॉलिड मॉलिक्युल्स अँड लिक्विड. ॲडेजिव्ह फोर्स बिटवीन कुणाकुणातलं, सॉलिड अँड लिक्विड मॉलिक्यूल. ठीक आहे. सॉलिड अँड लिक्विड मॉलिक्यूल. एक फोर्स कळालं. दुसरं फोर्स कोण आहे बेटा, इकडच्या बाजूला लिक्विड आहे, समजा मी याला एसी म्हटलं. या इकडल्या एवढ्या भागामध्ये सगळे कोण आहेत रे, लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत. म्हणून मॉलिक्यूल ए वर इकडल्या लिक्विडच्या मॉलिक्युल्सचं पण काहीतरी फोर्स असेल, ज्याला आपण काय म्हणतो, कोएजिव्ह फोर्स असं म्हणतो. मी त्याला एसी असं म्हणतो. हे झालं कोएजिव्ह फोर्स. कोएजिव्ह फोर्स कुणातलंय, बिटवीन लिक्विड मॉलिक्युल्स. सर्व लिक्विडच आहेत, लक्षात घ्यायचा, लिक्विड मॉलिक्युल्स. चला ठीक आहे, 2 फोर्सेस कळाले बेटा. आता तिसरं फोर्स कोणता असेल बघा. आता हा एवढा पार्ट या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा कुठं होता, सॉलिडमध्ये होता. ठीक आहे. सॉलिडमध्ये होता म्हणून हे ॲडेजिव्ह फोर्स, एवढा पार्ट लिक्विडमध्ये म्हणून हे कोएजिव्ह फोर्स. आता इकडला जो पार्ट आहे हा कुठे रे, एअरमध्ये. समजा याला एडी असं म्हटलं, मग मी हे एडी फोर्स काढलं. हे कसलं आहे, इट इज द ॲडेजिव्ह फोर्स आहे. ॲडेजिव्ह फोर्स ड्यू टू कुणामुळे, एअर मॉलिक्युल्स. लक्षात घ्या, एअर मॉलिक्युलमुळेच हे फोर्स आहे. आणि तुम्ही म्हणताल आता चौथं कोणतं सर, बघा या मॉलिक्यूल एचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा काही पार्ट
पुन्हा नीट ऐका, काही पार्ट या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा काही पार्ट सॉलिडमध्ये, म्हणून सॉलिडमुळेचं फोर्स ॲडेजिव्ह फोर्स आहे. काही पार्ट एअरमुळे, त्याच्यामुळे ॲडेजिव्ह फोर्स एडी, आणि याचा सम पार्ट लाईज इनसाइड द काय लिक्विड, म्हणून ते कोएजिव्ह फोर्स आहे. ठीक आहे. आता चौथं एक फोर्स असतं बेटा, कोणतं? हा जो मॉलिक्यूल आहे त्याचं वेट एम ची ऍक्टिंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन. मग बघा हे कोणतं आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, लक्षात घ्या. इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग तुम्हाला जनरली कळालंय, कोणताही मॉलिक्यूल असं जा इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड जर आला त्याच्यावर एकूण 4 फोर्सेस ऍक्ट होतात बेटा. कोणते कोणते? ॲडेजिव्ह फोर्स ड्यू टू सॉलिड मॉलिक्यूल्स, कोएजिव्ह फोर्स ड्यू टू लिक्विड मॉलिक्यूल्स, adhesive force due to air molecules and weight of that molecule. बाळांनो नीट लक्षात ठेवा, याच्यापैकी या 4 फोर्सेस पैकी फक्त 2 फोर्सेस इफेक्टिव्ह असतात. कोणते? AP बार आणि AC बार. का? कारण हा लिक्विड मॉलिक्यूल आहे, ह्याचे मॉलिक्यूल्स लिक्विड सरफेस आहे, ह्याचे मॉलिक्यूल्स फार एकमेकाच्या जवळ असतात, म्हणून यांनी याच्यावर एक्झर्ट केलेलं फोर्स इफेक्टिव्ह असते. पुन्हा तसंच लिक्विडला पण लागू होतंय, पण ज्यावेळेस आपण ह्या ॲडेजिव्ह फोर्स ड्यू टू एअर मॉलिक्यूलचा विचार करू, तुम्हाला माहिती एअरचे मॉलिक्यूल्स एकमेकापासून फार अवे असतात, एकमेकापासून फार दूर असतात. मग एवढ्या पार्ट मधले एअर मॉलिक्यूल्स संख्येनं व्हेरी लेस इन नंबर, दे आर व्हेरी लेस इन नंबर, कमीत कमी संख्येनं असतात. म्हणून हे जे ॲडेजिव्ह फोर्स आहे हे निग्लिजिबल आहे, असतंय पण व्हेरी स्मॉल, विच कॅन बी निग्लेक्टेड. म्हणजे आपण त्याला बेटा निग्लेक्ट करून टाकू शकतो. ठीक आहे. मग हे एडीला आपण निग्लेक्ट करून टाकणार, म्हणजे हे फोर्स आपल्या कामाचं नाही. राहिला आता चौथं फोर्स, कोणतं रे? वेट ऑफ मॉलिक्यूल. आता तुम्हाला माहिती लिक्विडचा मॉलिक्यूल कसा असेल? व्हेरी व्हेरी स्मॉल असेल, त्याचं वेट अतिशय निग्लिजिबल असेल, नाही असं नाही पण निग्लिजिबल असेल, फार कमी असेल, म्हणून ते सुद्धा निग्लेक्ट करायचं. मग याच्या पुढे आता नीट लक्षात ठेवा, जरी या मॉलिक्यूलवरती 4 फोर्सेस ऍक्ट होत असले तर यातले फक्त 2च आपण विचारात घेतो. कोणते? एक AP म्हणजे कोण आहे? ॲडेजिव्ह फोर्स ड्यू टू द सॉलिड मॉलिक्यूल्स, आणि दुसरं AC हे कोण आहे? कोएजिव्ह फोर्स ड्यू टू द लिक्विड मॉलिक्यूल्स. ठीक आहे. मग असतात 4. बाळांनो नीट बघा, कोणत्याही लिक्विड मॉलिक्यूल इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड असला त्याच्यावर एकूण 4 फोर्सेस ऍक्ट होतात, पण त्याच्यातले फक्त 2 विचारात घ्यायचे. कोणते? ॲडेजिव्ह फोर्स ड्यू टू सॉलिड मॉलिक्यूल्स आणि कोएजिव्ह फोर्स ड्यू टू द लिक्विड मॉलिक्यूल्स. मग आता ह्या 2 फोर्सवर डिपेंड आहे, इथलं लिक्विड असं वर पळणार का खाली पळणार, त्याचं एक्सप्लेनेशन आपण आता 5 मिनिटात संपू. पण बेटा तुला हे कळालं पाहिजे, आता या मॉलिक्यूलवर ऍक्ट होणारे 2 फोर्सेसचा विचार करणार. एक इकडला कोणता आहे? AP ॲडेजिव्ह फोर्स, आणि AC हे कोण आहे? कोएजिव्ह फोर्स. हे ॲडेजिव्ह का? कारण लिक्विड मॉलिक्यूल आणि सॉलिड आहे, वेगळ्या वेगळ्या सबस्टन्सचे मॉलिक्यूल आहेत, म्हणून याला ॲडेजिव्ह म्हणायचं. हा लिक्विड मॉलिक्यूल आहे, हे पण लिक्विड आहे, म्हणजे सेम सबस्टन्सचे मॉलिक्यूल्स आहेत, त्याला कोएजिव्ह फोर्स असं म्हणायचं. पुन्हा मी रिपीट करायला, हे आर्टिकल चांगलं कळण्यासाठी आपल्याला एवढं कळणं गरजेचं आहे. एकूण 4 फोर्सेस मॉलिक्यूल एवर ऍक्ट होतात, बट त्याच्यातले 2च विचारात घेणार आपण. एक ॲडेजिव्ह फोर्स ड्यू टू सॉलिड मॉलिक्यूल्स आणि कोएजिव्ह फोर्स ड्यू टू द लिक्विड मॉलिक्यूल्स. ओके, आलं तुमच्या लक्षात? चला आता 1 बाय 1 एक्सप्लेन करू आपण. लिक्विड वर कधी पळणार, खाली कधी जाणार आणि प्लेन कधी राहणार. ठीक आहे. चला पहिलं एक्सप्लेनेशन पाहायचं आहे आपल्याला. कुणासाठी? फॉर द लिक्विड विच वेट्स द सॉलिड पार्शियली, म्हणजे लिक्विड मिनिस्कस. आता लिक्विड मिनिस्कस म्हणजे काय ते कळालं का तुम्हाला? आधी सांगा. लिक्विड मिनिस्कस म्हणजे काय? सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मधलं लिक्विड वर किंवा खाली चाललं जातं. मग वरून पाहिल्यास आपल्याला ते कॉन्केव्ह अपवर्ड किंवा असं कॉन्व्हेक्स अपवर्ड असं दिसतंय. मग तो एक्सप्लेन करायचा की कॉन्केव्ह अपवर्ड किंवा कॉन्व्हेक्स अपवर्ड का असते. इन अदर वर्ड आपल्याला एक्सप्लेन करायचंय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट कधी असते, ऑप्टिव्स कधी असते, 0 कधी असते आणि 90 डिग्री कधी असते. चला मी पहिल्यांदा तुम्हाला म्हणतो कोणतं लिक्विड घ्या? लिक्विड. पहिल्यांदा याचा विचार करा, म्हणतो लिक्विड विच वेट्स द सॉलिड. बघा काय करते? लिक्विड विच वेट्स द सॉलिड पार्शियली वेट करते, अशा लिक्विडचा विचार करा म्हणतोय. बघा मी तुमच्यासाठी इथं अशा लिक्विडची डायग्राम काढतो बाळांनो. इथं कशी डायग्राम काढली? असं इमॅजिन करा, हे एक वेसल आहे आणि याच्यामध्ये आपण या टाईप पर्यंत इथपर्यंत असं लिक्विड फिलअप केलेलं आहे. ठीक आहे.
बरं, आता पुढे बघा काय सांगायचं आपल्याला. हे लिक्विडचा एक मॉलिक्यूल घ्यायचा आहे. हे लिक्विड साईडनं असं वर चाललं गेलेलं असणार आहे लेकरांनो. इथपर्यंतचा पार्ट प्लेन आहे पण साईडनं असं लिक्विड वर गेलेलं असेल. ठीक आहे, इथं मॉलिक्यूल ए घ्या म्हणतो आणि मी असा त्याचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स काढा म्हणतो. ठीक आहे, आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे की साईडनं हा एवढा जो पार्ट आहे इथला असं लिक्विड वर का चाललं गेलंय, साईडनं वर काय म्हणजे काय कॉन्केव्ह अपवर्ड असं सेप का असतो त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचंय. चला मग मी काय करतो आता इथं हे दोन फोर्सेस काढतो. मग यासारखा हा AP दाखवला आणि इकडल्या डायरेक्शन मी काय करतोय हे लिक्विड मॉलिक्यूल याच्यावरती इकडल्या डायरेक्शन हे AC फोर्स दाखवतो. मग तुम्हाला कळाला आता हा C पॉइंट असेल. मग तुम्हाला कळालं इथलं काय AP एक फोर्स झालं आणि दुसरं जे फोर्स आहे ते कोण आहे रे बेटा, AC हे फोर्स आहे. ठीक आहे, मग चला आता आपण बाकीचे दोन तर निग्लेक्ट केले. मग मॉलिक्यूल ए कन्सिडर केला इन कॉन्टॅक्ट विथ द सॉलिड. याच्यावर किती फोर्सेस झाले बेटा, दोन फोर्स ऍक्ट झाले. ॲडेजिव्ह फोर्स ड्यू टू सॉलिड मॉलिक्युल्स आणि AC इज द कोएजिव्ह फोर्स ड्यू टू द लिक्विड मॉलिक्युल्स, अदर लिक्विड मॉलिक्युल्स. ठीक आहे, बरं चला आता या टाईपचं जे लिक्विड आहे बेटा कोणतं हे, विच वेट्स द सॉलिड पार्शियली. लिक्विड वेगळे वेगळे असतात लेकरांनो. वेट करणार कधी आणि नाही करणार कधी हे आता आपण ठरवणार आहेत. समजा याच्यात अशा प्रकारचं लिक्विड आहे जे की सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं असता AP हा AC पेक्षा स्ट्रॉंगर बनतो. म्हणजे मी काय इमॅजिन करा म्हणाले, इफ दिस AP इज स्ट्रॉंगर दॅन AC. जर AP हा AC पेक्षा स्ट्रॉंगर असेल तर काय, बघा नीट ऐका मी काय म्हणालोय. इफ दिस द ॲडेजिव्ह फोर्स AP इज स्ट्रॉंगर दॅन द कोएजिव्ह फोर्स AC, तर अशा लिक्विड मध्ये काय होईल, AP आणि AC चा रिझल्टंट बेटा कुठं जाईल रे, AP स्ट्रॉंगर आहे म्हणून या दोघांचा रिझल्टंट कुठे येईल, इथं या सॉलिड मध्ये, त्याला AR म्हणायचं. मग बघा आता हे वाक्य नीट कळतेत का तुम्हाला. आधी तुम्ही असं म्हणणार, कन्सिडर द लिक्विड हुज मॉलिक्यूल A इज इन कॉन्टॅक्ट विथ द सॉलिड ॲज शोन इन फिगर म्हणायचं. मग पुन्हा म्हणणार, दिस मॉलिक्यूल A इज ऍक्टेड अपॉन बाय द टू फोर्सेस. नंबर 1 AP, इट इज द ॲडेजिव्ह फोर्स ड्यू टू सॉलिड molecule and AC cohesive force due to the liquid molecule. पुन्हा म्हणणार, if AP is stronger than AC, जर का हे फोर्स या फोर्स पेक्षा जर जास्त स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला कळालंय या दोघांचा रिझल्टंट कुठे येईल म्हणायचं रे, सॉलिड मध्ये येईल. मग काय म्हणणार मी, if AP is stronger than AC then याच्यात मी सांगायला रिझल्टंट कुणाचा, रिझल्टंट या दोन फोर्सेसचा म्हणजे कोण, हा AR बार किंवा वेक्टर AR लाईज कुठं जाईल लक्षात घ्या, लाईज इनसाइड द सॉलिड. हे हा पॉइंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे, मी याला स्टार करून ठेवतो बाळांनो. काय तुमचा हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे की रिझल्टंट कुठं येतो. एकदा तुम्हाला बाळांनो रिझल्टंट ठरवायला आला की एक्सप्लेनेशन संपलं. पुन्हा फार सोपं काम आहे कारण बाकीचं सगळं काम दरवेळेस सेमच आहे. मग बघा मी इथं काय म्हटलं तुम्हाला कळायलंय का, इफ दिस AP इज स्ट्रॉंगर दॅन AC देन रिझल्टंट ऑफ दीज टू फोर्सेस लाईज इनसाइड द सॉलिड. रिझल्टंट कुठे गेला बेटा, सॉलिड मध्ये गेला. एवढं तुम्हाला कळालं. चला आता पुढे जाऊ आपण. पुढचा पॉइंट काय सांगायचा, काय म्हणायचं, इक्विलिब्रियम मध्ये. आता परमनंटली लक्षात ठेवायचा, इक्विलिब्रियम मध्ये काय असतंय, इथली जी लिक्विड सरफेस आहे का बेटा, का ही मी पुन्हा पुन्हा गडद करायला, ही गडद केलेली ही जी लिक्विड सरफेस आहे इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, ही इक्विलिब्रियम मध्ये जर लिक्विड ठेवायचं असेल, इक्विलिब्रियम मध्ये म्हणजे काय, लिक्विडच्या प्रत्येक ठिकाणचा मॉलिक्यूल इक्विलिब्रियम मध्ये म्हणजे काय, त्याच्यावरचा नेट फोर्स 0 आहे. जर तुम्हाला इथलं लिक्विड इक्विलिब्रियम मध्ये ठेवायचं असेल तर काय असतंय की ह्या लिक्विड सरफेसला नेहमी या रिझल्टंटला नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर ऍडजस्ट व्हावं लागतंय. म्हणून हा पॉइंट आणखीन एक महत्वाचा पॉइंट. हा बघा काय म्हणणार मी, इन इक्विलिब्रियम, हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवायचा. इन इक्विलिब्रियम बघा ह्या फ्री लिक्विड सरफेसला जर तुम्ही एक टँजंट काढली, मी AT टँजंट म्हणायला, इन इक्विलिब्रियम टँजंट इज परपेंडिक्युलर टू AR. हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट असेल. या वेक्टरला परपेंडिक्युलर असते कोणता, AT हा वेक्टर. वेक्टर म्हणता येणार नाही पण त्याला टँजंट असं म्हणा. कुणाला टँजंट काढली बाळांनो, इथल्या फ्री लिक्विड सरफेसला. लिक्विडची खासियत काय, जर कधी बी लिक्विडला इक्विलिब्रियम मध्ये राहायचं असेल तर इथली जी
जी लिक्विड सरफेस आहे ती लिक्विड सरफेस स्वतःला अशा ऍडजस्टमेंटनं अशा पद्धतीने ऍडजस्ट करते बेटा की हा जो रिझल्टंट आहे या दोघांचा तो बरोबर इथल्या लिक्विड सरफेसला परपेंडिक्युलर राहायला पाहिजे। मग ही लिक्विड सरफेस म्हणजेच मी टँजंट काढली। हे का इथलं लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मधले लिक्विड सरफेस आहे। मग ही लिक्विड सरफेस स्वतःला म्हणजे हा एवढा पार्ट इकडल्या साईडनं उभारतो मी म्हणजे तुम्हाला कळल हा एवढा पार्ट स्वतःला कसा ऍडजस्ट करेल बेटा, हा जो वेक्टर आहे याला बरोबर परपेंडिक्युलर ऍडजस्ट करेल। ठीक आहे, म्हणजेच आता ही लिक्विड सरफेस म्हणजेच ही टँजंट आहे। म्हणून सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा इन इक्विलिब्रियम टँजंट किंवा हे AP लक्षात ठेवायचा। हे का टँजंट AT इज परपेंडिक्युलर टू कुणाला असायला पाहिजे AR। हे पहा इकडं रिझल्टंट आहे। मग तुमची GB लिक्विड सरफेस असेल किंवा GB टँजंट असेल ती टँजंट ह्या AR ला कशी असते परपेंडिक्युलर। मग मला सांगा बाळांनो जर हा रिझल्टंट सॉलिड मध्ये गेला तर टँजंट कुठे चालली लिक्विड मध्ये। हे पहा या दोघांमध्ये कितीचा अँगल झाला पाहिजे 90 डिग्रीचा, या दोघांमध्ये 90 डिग्रीचा अँगल ऍडजस्ट व्हावा। मग आता आपण इथं वर काय सांगितलंय AP AC पेक्षा स्ट्रॉंगर आहे म्हणून या दोघांचा रिझल्टंट सॉलिड मध्ये आला। जर सॉलिड मध्ये रिझल्टंट आला तर इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला जर टँजंट ड्रॉ केली बेटा तर ती कुठे जाईल रे परपेंडिक्युलर टू AR म्हणजे लाईज इनसाइड द लिक्विड। जर रिझल्टंट सॉलिड मध्ये आला तर टँजंट कुठे येते इनसाइड द लिक्विड म्हणून मी इथं पॉइंट लिहितो देअरफॉर। बघा हा पॉइंट नीट समजून घ्या देअरफॉर टँजंट कोणती टँजंट आहे टँजंट AT लाईज कुठं असेल बघा लाईज इनसाइड द लिक्विड, इनसाइड द लिक्विड। मग बघा आता काय होतंय हा जर इथं रिझल्टंट आला तर टँजंट इकडे येते आणि टँजंट लिक्विड मध्ये आल्यामुळं ह्या रिझल्टंटला इथली लिक्विड सरफेस परपेंडिक्युलर राहण्यासाठी हे जे लिक्विड आहे इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड ते काय होतंय वर चाललं जाते लक्षात घ्या। म्हणून मी इथं लिहितो मग देअरफॉर टू मेंटेन काय कर देअरफॉर टू मेंटेन दिस सिच्युएशन therefore to maintain this situation liquid in contact with solid। बघा हा जरा भाग नीट समजून घ्या इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड क्रीप्स अपवर्ड म्हणजे काय बाळांनो हे बघा ही टँजंट इथं राहावी म्हणजे लिक्विड सरफेस अशी व्हावी, लिक्विड सरफेस अशी झाली म्हणजे या सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मधलं लिक्विड काय झालं वर चाललं गेलं, सॉलिड सरफेस वरून वर चाललं। खरं तर क्रिप्स म्हणजे काय असते रेंगाळत चालणं रांगत चालणं। मात्र काय याला ही सरफेस परपेंडिक्युलर करण्यासाठी आता मला सांगा हा असा रिझल्टंट असता तर लिक्विड सरफेस अशी सरळ राहिली असते पण रिझल्टंट असा तिरपा आहे। मग याला अशी सरफेस आपल्याला ऍडजस्ट करायची परपेंडिक्युलर या टाइपनं ही सरफेस परपेंडिक्युलर राहावी म्हणून या सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मधलं लिक्विड काय होतं बाळांनो साइडनं वर चाललं जातंय आणि मग क्रिप्स अपवर्ड झालं की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तिथला किती म्हणतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अॅक्यूट अँगल बनला लक्षात घ्यायचा। कसा अॅक्यूट अँगल बनला बघा आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे ही सॉलिड सरफेस आणि ही टँजंट ड्रॉन टू द फ्री लिक्विड सरफेस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हा जो अँगल झाला हा अॅक्यूट अँगल झाला। कसा रे हा लेस दॅन 90 डिग्री म्हणून अॅक्यूट अँगल झाला। मग आता तुम्हाला कळालं की या लिक्विडसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अॅक्यूट का असते रे पटपट मी रिवाइज करायलो। adhesive force is greater than cohesive force म्हणून रिझल्टंट कुठे गेला सॉलिड मध्ये, रिझल्टंट सॉलिड मध्ये गेला की टँजंट कशी येते किंवा फ्री लिक्विड सरफेस इज परपेंडिक्युलर टू रिझल्टंट म्हणून टँजंट ड्रॉन ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज इनसाइड द लिक्विड। मग टँजंट इनसाइड द लिक्विड गेली तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा झाला अॅक्यूट झाला। का झाला रे कारण टँजंट इनसाइडला जर ऍडजस्ट करायची असेल तर साइडने ह्या लिक्विडला थोडंसं वर जावं लागेल। मग नीट लक्षात घ्या लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ दिस सॉलिड क्रिप्स अपवर्ड म्हणजे वर जाते। का वर जाते रे कारण इथली जी लिक्विडची सरफेस आहे ती या रिझल्टंटला त्यांना कशी ठेवायची परपेंडिक्युलर तरच इक्विलिब्रियम अटेंड होतो। लक्षात घ्या इक्विलिब्रियमची ही मेन कंडिशन आहे।
जर ह्या रिझल्टंटला इथली लिक्विड सरफेस परपेंडिक्युलर नाही झाली तर लिक्विड इक्विलिब्रियम मध्ये राहत नाही, लक्षात असू द्यायचं. मग इक्विलिब्रियम अटेन करण्यासाठी ही लिक्विड सरफेस याला परपेंडिक्युलर व्हावी लागते, म्हणजेच टँजंट याला परपेंडिक्युलर व्हावी लागते. मग मला सांगा, जर रिझल्टंट सॉलिड मध्ये असेल तर टँजंट कुठे गेली रे? लिक्विड मध्ये गेली. आणि जर टँजंट लिक्विडच्या आतच असेल तर हा जो इथला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झाला बेटा, हा कसा असेल? ॲक्यूट अँगल असं लक्षात घ्या. मग आपण इथं एक्सप्लेन केलं, फॉर द लिक्विड विच वेट्स द सॉलिड वाय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट अँगल. आलं लक्षात? चला आता दुसऱ्या लिक्विड कडे जाऊ. दुसरं कोणतं आहे? विच वेट्स द सॉलिड पार्शियली, डज नॉट वेट्स द सॉलिड. हे वेट करीत होतं बेटा, म्हणून लिक्विड वर चाललं गेलं. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अ ॲक्यूट अँगल आला. ठीक आहे. चला आता दुसऱ्या टाईपच्या लिक्विड कडे जायचं आपल्याला. आणि सर्वात महत्वाचं इथं सांगायचं राहिले एक माझ्याकडून, इथला जो लिक्विड मिनिस्कस आहे, ह्या लिक्विड मिनिस्कसचा शेप सांगायचा राहिला, म्हणून का मी तो शेवटी पॉइंट लिहितो. शेप ऑफ मेनिस्कस, शेप ऑफ लिक्विड मेनिस्कस इज कसा आहे रे? कॉन्केव अपवर्ड. शेप ऑफ लिक्विड मिनिस्कस इज कॉन्केव अपवर्ड. लिक्विड मिनिस्कसचा शेप कसा झाला तर कॉन्केव अपवर्ड झाला. ठीक आहे, आलं तुमच्या लक्षात? तर चला आता सर्वांना कळालंय की शेप ऑफ लिक्विड मिनिस्कस किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्यूट कधी असतो. मग ज्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट असेल त्यावेळेस शेप ऑफ लिक्विड मिनिस्कस कसा असेल? कॉन्केव अपवर्ड, म्हणजे साईडनं वर गेलेलं लिक्विड असेल. ठीक आहे. चला आता दुसऱ्या टाईपच्या लिक्विड कडे जाऊ. कोणतं घेऊ आपण? लिक्विड विच डज नॉट वेट द सॉलिड. हे कसं होतं? सॉलिडला पार्शियली वेट करणार होतं. आता मी दुसऱ्या टाईपचं लिक्विड घेतो का, इथं 2 नंबर टाकायला मी. लिक्विड विच डज नॉट, लिक्विड विच डझंट वेट्स द सॉलिड, लिक्विड विच डझंट वेट द सॉलिड. पुन्हा बाळावणे का मी तीच डायग्राम काढायला. पुन्हा एकच काम आहे. आता तुम्हाला कळालं, आता राहिलेला भाग आपला फास्ट होणार आहे. बघा, लिक्विड इथं वेट करत नाही, लक्षात असू द्यायचा. मग इथं आला हा मॉलिक्यूल ए, हा ए मॉलिक्यूल झाला. मी त्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स असा काढला. बघा इकडं मगाशीचं AP फोर्स आलं, इथं कोएजिव्ह फोर्स काय असेल? इथं कोएजिव्ह फोर्स AC आला हा. आता तुम्हाला इथं लक्षात घ्यायचंय की या लिक्विडसाठी जे लिक्विड वेट करत नाही बाळांनो, तेव्हा मग असे सॉलिडचे मॉलिक्यूल जास्त होते, म्हणजे AP कसा होता? स्ट्रॉंगर दॅन AC होता. मग मी आता पहिला पॉइंट असा लिहिणार, काय ऍडजस्ट करणार? इफ AP इज स्मॉलर दॅन AC. आता कोएजिव्ह फोर्स जास्त आहे. जर या मॉलिक्यूल ए वर कोएजिव्ह फोर्स जास्त असेल तर देन सांगा मला काय येईल? रिझल्टंट. या दोन्हीचा जो रिझल्टंट आहे कोण रे? AR. कुठे येईल मला सांगा आता. जर का AC इज स्ट्रॉंगर दॅन AP असेल तर मगाशीचं चित्र डोळ्यासमोर आणा. काय होता? AP इज स्ट्रॉंगर दॅन AC, रिझल्टंट सॉलिड मध्ये आला. आता उलटा विचार करा, काय इथं? दिस AC इज स्ट्रॉंगर दॅन AP. मग या दोघांचा रिझल्टंट कुठे येईल रे? तर दोघांचा रिझल्टंट असा या लिक्विड मध्ये येईल, त्याला मी AR असं म्हणतो. ठीक आहे. मग काय? देन रिझल्टंट AR लाईज कुठं असेल? इनसाइड द लिक्विड. बघा लिक्विडच्या आतमध्ये आला. पुन्हा त्या स्टेप मला सांगा, जर AR लिक्विडच्या आतमध्ये असेल तर इथं इन कॉन्टॅक्ट असलेलं लिक्विड काय करेल? स्वतःला इथली जी लिक्विड सरफेस आहे ती बघा, या लिक्विड सरफेस कशी राहिली पाहिजे? परपेंडिक्युलर टू दिस रिझल्टंट. ह्या AR ला परपेंडिक्युलर राहायचा प्रयत्न करेल, म्हणजेच आता टँजंट या टाईपनं जाईल, लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग काय म्हणणार? AT लाईज कुठे गेली रे? आउटसाइड द लिक्विड असेल, आउटसाइड द लिक्विड. कशासाठी रे? इन ऑर्डर टू मेंटेन द इक्विलिब्रियम. मी तुम्हाला काय म्हटलंय? जर इक्विलिब्रियम मेंटेन करायचं आहे तर एवढी लिक्विड सरफेस ह्या AR ला कशी मेंटेन करते? स्वतःला परपेंडिक्युलर. मग इथं जर ह्या फ्री लिक्विड सरफेसला आपण अशी टँजंट काढली तर बाळांनो ते टँजंट कुठं चालली गेली रे? लिक्विडच्या बाहेर. मला सांगा टँजंट कुठं जाते? जशी लिक्विडची सरफेस आहे इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड त्या डायरेक्शन टँजंट जाते. अवे फ्रॉम दिस सॉलिड काढायची. ठीक आहे. या सॉलिड पासून दूर जाणारी काढायची. मग लिक्विड सरफेस अशी तर टँजंट सुद्धा इकडे गेली, मी त्याला AT असं म्हणतो. मग तुम्हाला लक्षात आलं, जर टँजंट लिक्विडच्या बाहेर गेली, लिक्विडच्या बाहेर गेली, हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे एवढा बेटा, हा थीटा कसा झाला रे? हा ऑब्ट्यूज अँगल झाला, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग हे साधं एक्सप्लेनेशन आहे. मग बघा आता तुम्हाला काय कळालं? इथं AC इज स्ट्रॉंगर दॅन AP,
म्हणून काय झालं, या दोन्हीचा रिझल्टंट लिक्विडमध्ये आला. जर रिझल्टंट लिक्विडमध्ये आला तर या सॉलिड सरफेसच्या कॉन्टॅक्टमधले लिक्विड सरफेस स्वतःला कशी ॲडजस्ट करेल, या रिझल्टंटला परपेंडिक्युलर. बघा हा असा आर आहे, तर इथली लिक्विड सरफेसनं स्वतःला कसं रे याला परपेंडिक्युलर ॲडजस्ट केलं आणि ज्या डायरेक्शननं लिक्विड सरफेस ॲडजस्ट झाली त्या डायरेक्शन आपण टँजंट ड्रॉ केली. लक्षात घ्या. मग आपल्याला कळालं की टँजंट कुठं चालली, लिक्विडच्या बाहेर चालली. आणि जर टँजंट लिक्विडच्या बाहेर गेली बेटा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती व्हायला रे, ऑप्टिज व्हायला. आणि हे सगळं करण्यासाठी सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मधलं लिक्विड काय होईल आता, क्रिप्स डाऊनवर्ड. क्रिप्स डाऊनवर्ड म्हणजे स्वतः लिक्विड खाली चाललं जाईल. कशासाठी, तर बघा हे असं अटेंड करण्यासाठी. या रिझल्टंटला परपेंडिक्युलर ॲडजस्ट होण्यासाठी हे लिक्विड साईडनं खाली गेलं आणि म्हणून तुम्हाला इथलं लिक्विड मिनिस्कस कसं दिसतंय रे, कॉन्व्हेक्स अपवर्ड. म्हणजे मधात असं प्लेन आणि साईडनं खाली गेलंय, मधात असं प्लेन आणि साईडनं खाली गेलेलं त्याला कॉन्व्हेक्स अपवर्ड असं म्हणायचं. मग झालं हे एक्सप्लेनेशन बाळांनो, एवढंच काम आहे. लक्षात घ्या. मग तुम्हाला दरवेळेस शेप ऑफ लिक्विड मिनिस्कस एक्सप्लेन करत असताना आधी तुम्हाला सांगायचंय एपी स्ट्रॉंगर आहे का एसी स्ट्रॉंगर आहे, त्याच्यावर त्या दोघांचा रिझल्टंट असेल. ठीक आहे. मग रिझल्टंट जर का सॉलिड मध्ये गेला तर टँजंट लिक्विड मध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतं, ॲक्यूट, आणि इथलं लिक्विड खाली चाललं जातंय. मग शेप ऑफ लिक्विड मिनिस्कस कसा होतो, कॉन्केव्ह अपवर्ड. जर एपी इज स्ट्रॉंगर दॅन एसी इज स्ट्रॉंगर दॅन एपी असेल तर या दोघांचा रिझल्टंट लिक्विड मध्ये आला, रिझल्टंट लिक्विड मध्ये आला तर इथले लिक्विड सरफेस स्वतःला याला परपेंडिक्युलर ॲडजस्ट करायला कशी होईल, या टाईपनं. मग टँजंट लिक्विडच्या बाहेर जाईल. टँजंट लिक्विडच्या बाहेर गेली की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्टिव्ह झाला. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्टिव्ह ॲडजस्ट करण्यासाठी इथलं लिक्विड काय होईल, क्रिप्स डाऊनवर्ड होईल. म्हणजे काय, त्या सॉलिड सरफेसवरून खाली चाललं जाईल आणि खाली चाललं गेलं म्हणजेच लिक्विड मिनिस्कसचा शेप कसा असेल, कॉन्व्हेक्स अपवर्ड. म्हणजे मधात प्लेन आणि साईडनं खाली. गेल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं तर असं कोण करत होतं रे, मर्क्युरी करत होती. लक्षात घ्या. मर्क्युरीच्या बाबतीत साईडनं लिक्विड काय व्हायचं, खाली चाललं जायचं. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या. चला आता हे दोन टाईपचे लिक्विड झाले. आता तिसऱ्या टाईपच्या लिक्विडकडे जाऊ. बघा पहिलं लिक्विड कोणतं घेतलं, विच वेट्स द सॉलिड पार्शियली, थोडंसं वर गेलं. दुसरं विच डझंट वेट द सॉलिड, थोडंसं साईडनं खाली गेलं. आता एक तिसरं पण लिक्विड असं असतं बेटा, कसं, विच वेट्स द सॉलिड कम्प्लिटली. फॉर एक्झाम्पल गेल्या लेक्चरमध्ये पाहिलं आपण क्लीन वॉटर, प्युअर वॉटर इन अ क्लीन ग्लास. प्युअर वॉटर इन अ क्लीन ग्लास घेतलं, साईडनं लिक्विड वरच्या टोकापर्यंत चाललं जातं म्हणजे त्याला वेट्स द सॉलिड कम्प्लिटली म्हणायचं. मग इमॅजिन करू की त्या लिक्विडच्या बाबतीत काय होत असतंय त्याचा विचार करू. बघा समजा असं लिक्विड इथपर्यंत फिलअप केलंय आणि इट वेट्स द सॉलिड कम्प्लिटली. या टाईपने समजा साईडनं लिक्विड पूर्ण वर गेलं, मी इथं ए मॉलिक्यूल घेतो, इकडे बघा हा एपी असेल आणि इकडे एसी काढताच येणार नाही. का, कारण या टाईपच्या मॉलिक्यूलसाठी इन कॉन्टॅक्ट विथ लिक्विड मॉलिक्यूल नसल्यासारखेच असतात. म्हणून तो जे काही कोहेजिव्ह फोर्स होतं एसी ते सुद्धा निग्लेक्ट करायचं. मग मला सांगा बाळांनो, इथं एसी राहिलाच नाही तर मग काय होईल, ह्या एपी आणि एसी याचा रिझल्टंटचा प्रश्नच येणार नाही. रिझल्टंट ए आर कुठं आला रे, या डायरेक्शन आला. मग आता ती प्रोसेस लक्षात ठेवा. इथं काय झालं, का असं येईल काय, एपी इज व्हेरी 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 स्ट्रॉंगर दॅन एसी. एसी पेक्षा एपी खूप खूप स्ट्रॉंग आहे. मग त्याच्यामुळं काय झालं रे, ए आर रिझल्टंट हा कुठं आला, अलॉंग एपी, एपीच्याच डायरेक्शन आला. म्हणजे बघा ज्या डायरेक्शन एपी, रिझल्टंट फोर्स मॉलिक्यूल एचं सुद्धा कुठं झालं, एपीच्याच डायरेक्शन. आणि पुन्हा मी सांगितले कशासाठी, इन इक्विलिब्रियम. सांगा काय असतंय, टँजंट ए टी इज कशी असते रे, परपेंडिक्युलर टू ए आर. मग बघा मी टँजंट कशी ड्रॉ करतो, हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, हा ए आर इकडे, मग मी अशी इकडल्या डायरेक्शन टँजंट ए टी काढली. मग बाळांनो मला सांगा टँजंट कुठं आली रे, अलॉंग द सॉलिड सरफेस आली. बघा या साईडनं सॉलिड सरफेस आहे आणि टँजंट सुद्धा त्याच डायरेक्शन आली. म्हणजे इथं बरोबर थिटा इज इक्वल टू किती झाला रे, 0. मला सांगा ह्या ए आर ला जर टँजंट परपेंडिक्युलर काढायचे, सॉलिड सरफेसच्या अलॉंगच टँजंट आली, सॉलिड सरफेसच्या अलॉंग टँजंट आली म्हणजे सॉलिड सरफेस आणि टँजंट मधला अँगल किती, 0 आहे. मग हे झालं एक्सप्लेनेशन वाय द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0 फॉर द लिक्विड विच वेट्स द सॉलिड कम्प्लिटली. मग या टाईपचे लिक्विड मॉलिक्युल्स फार वर चालले जातात. का, कारण त्यांना टँजंट अशी ऍडजस्ट करायची ह्या ए आर ला परपेंडिक्युलर. आणि आता आपल्याला कळालं
कळालंय की या केसमध्ये जे रिझल्टंट फोर्स आहे AP आणि AC चं कुठे आहे अलॉंग AP, कारण AP इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंगर दॅन AC असेल. मग याला म्हणायचं झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता इथं शेप ऑफ मेनिस्कस मला सांगा, इथं लिक्विड कसं दिसायलं रे, प्लेन दिसतंय. वरून पाहिलं की आपल्याला प्लेन लिक्विड सरफेस दिसणार ना, ती खाली गेलेली दिसणार ना वर गेलेली, पण साईडनं मात्र लिक्विड वरच्या कडपर्यंत चाललं जातं, लक्षात घ्यायचं. मग इथं काय असेल लिक्विड मेनिस्कस प्लेन असेल इथं. ओके, आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती झाला, झिरो झाला. ठीक आहे. मग चला आता तुम्हाला कळालं आपण शेप ऑफ लिक्विड मेनिस्कस 3 प्रकारे पाहिला आणि तुम्हाला कळालंय तो कुणावर डिपेंड होता बाळांनो, कुणावर डिपेंड होता, AP स्ट्रॉंगर आहे का AC. आता फक्त असं म्हणू नका सर AP काय असते आणि AC काय असते. AP म्हणजे कोण होतं बेटा, ॲडेजिव्ह फोर्स आहे कुणामधले, सॉलिड आणि लिक्विड मॉलिक्यूल. आणि AC म्हणजे काय, कोएजिव्ह फोर्स होतं कुणावरचं, मॉलिक्यूल A वरचं. कुणामुळं, ड्यू टू द लिक्विड मॉलिक्युल्स. ठीक आहे. आता शेवटचा पार्ट ह्या लिक्विड मेनिस्कसच्या शेपचा कोणता, की आपल्याला बघायचंय की 90 डिग्रीचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असलेल्या लिक्विडसाठी कंडिशन फॉर कॉन्केव्हिटी अँड कॉन्व्हेक्सिटी ही कंडिशन आपल्याला तयार करायची, बरोबर. म्हणजे आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती 90 डिग्री, म्हणजे कॉन्व्हेक्सिटी आणि कॉन्केव्हिटी याची कंडिशन तयार करायची. म्हणून मी हेडिंग टाकतोय का, कंडिशन फॉर कॉन्व्हेक्सिव्हिटी, कंडिशन फॉर कॉन्व्हेक्सिटी म्हणजे कॉन्कॅव्हिटी अँड कॉन्व्हेक्सिटी. म्हणजे काय, आपल्याला आता इथं कंडिशन सांगायची, मेन काहीतरी एक वेक्टरच्या फॉर्ममध्ये कंडिशन आणायची की लिक्विड मेनिस्कस कॉन्व्हेक्स असण्यासाठी AP आणि AC काय रिलेशन असेल आणि कॉन्केव्ह असण्यासाठी AP आणि AC काय रिलेशन असेल. तर बघा आपण काय करायचंय, कन्सिडर करायचं आपल्याला. काय आपल्याला कन्सिडर करायचंय, एक लिक्विड कन्सिडर करायचंय फॉर विच, बघा मी काय म्हणा लक्षात येतंय का, थीटा म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 90 डिग्री. बघा पहिल्यांदा मी काय म्हटलं, कन्सिडर हायपोथेटिकल अँड इमॅजिनरी लिक्विड फॉर विच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज किती असेल रे, 90 डिग्री असेल. हायपोथेटिकल म्हणजेच इमॅजिनरी. बघा मी असे सांगितलं तुम्हाला, म्हटलं की टँजंट या डायरेक्शन हे 80 आणि बघा इथं हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा किती घेतला रे, 90 डिग्री घेतला. ठीक आहे. मग हे टँजंट AT असेल, इकडे कोणता घेतला मी, AP घेतला आणि इकडे हा AC घेतला. ठीक आहे. आणि हे इकडे काहीतरी सॉलिड सरफेस असेल समजा. आता इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती 90 डिग्री असं लिक्विड कन्सिडर केलंय आपण. मग हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री असेल तर बघा आता आपल्याला काय करायचंय, हे कॉन्कॅव्हिटी आणि कॉन्व्हेक्सिटी साठी कंडिशन तयार करायची. काय कंडिशन तयार करायची, तर आपल्याला असं सांगायचंय की कॉन्केव्ह लिक्विड मेनिस्कस कॉन्केव्ह म्हणजे वर कधी जाणार आणि खाली कधी जाणार. मग मी काय म्हटलं आता इथे हा AC असं घेतलं, काय इमॅजिन करा म्हणायचं, म्हणजे कन्सिडर करा. इमॅजिन AC, हा इथं A काढतो, AC इज ॲट 45 डिग्री विथ बोथ सरफेस. आता बोथ सरफेस म्हणजे कोणत्या, काय फ्री लिक्विड सरफेस आणि ही सॉलिड सरफेस. इमॅजिन करा थीटा इज इक्वल टू 90 डिग्री तर आहेच, पण मी असं म्हटलं इकडून 45 डिग्री आणि इकडून सुद्धा 45 डिग्री. म्हणजे ह्या AC ला सध्याला असं ॲडजस्ट केलंय 90 डिग्रीसाठी 45 असं ॲडजस्ट केलंय. ठीक आहे. मग मला काय म्हणता येईल, काही 80 ही जे काही आहे, हा जो काही 80 असेल, हा 80 किती लिहिता येईल रे मला, ह्या 80चा जर विचार केला का मी इथं काय करतो, एक अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इथं 45 + 45 90 क्लीनच आहे, मी इथं एक राईट अँगल तयार केला लेकरांनो. ठीक आहे. मग मला काय करायचंय, काय AC हा 45 म्हणजे हा 45 आणि हा किती झाला रे 90. मी तो ट्रायंगल इथं काढतो बघा कळावं म्हणा. हा A पॉइंट आहे, हा T पॉइंट घ्या म्हणतो आणि हा C पॉइंट आहे आणि हे इथं आलंय. हे जर 45 असेल, हा 90 असेल, हा सुद्धा 45 डिग्री. मग मी जर म्हटलं तुम्हाला ह्या 80 ची व्हॅल्यू सांगा तर तुम्ही क्लिअरली म्हणणार 80 इज इक्वल टू 45 च्या अपोजिट साइड आहे, त्याचा हायपोटेनस कोण आहे, AC अपॉन √2 असं म्हणणार तुम्ही. ठीक आहे. मग हा 80 म्हणजेच त्याच्या अपोजिटचा वेक्टर काय घेता येईल आपल्याला, AP. 80 ला आपण AP लिहू शकतो AC अपॉन √2, कारण हा जेवढा वेक्टर आहे तेवढाच हा असणार आहे, कारण ते अपोजिट वेक्टर आहेत, एकमेकाला बॅलन्स करायले. ठीक आहे. मग AP इज इक्वल टू AC अपॉन √2 ही इथली कंडिशन झाली. म्हणजे मला 80 इज
इक्वल टू असं लिहिता येईल दिस AC अपॉन √2. या ATलाच मला AP लिहिता येईल AC अपॉन √2. असं जर झालं लेकरांनो तर हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतो 90 डिग्रीचा होतो. मग बाकीचे आता कंडिशन बघा काय काय होतील ते. बहुतेक हा उलटा पॉईंट आहे, तुमच्या लक्षात आला का नाही बघा नीट. मी काय म्हटलं आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री आहे असं इमॅजिन करा. त्यावेळेस आपल्याला कळालं की AC 45चा झाला. हा 45चा झाला तर AT हा वेक्टर कसा काढला आपण हा ACच्या 1/√2 टाइम्स कशाहून काढला. शाळेतलं थेरम यूज केलं. कोणतं 45 90 डिग्रीचं. 45च्या अपोजिट साईड किती असते 1/√2 टाइम्स द हायपोटेनस. याचा यूज केला आणि आपण लिहिलं AT ही जर 45च्या अपोजिट असेल इट शुड बी इक्वल टू AC अपॉन √2. आणि हे AT म्हणजेच वेक्टर AP असेल. AP इज इक्वल टू AC अपॉन √2. कारण हे दोन कसले झाले रे अपोजिट वेक्टर इमॅजिन करू शकतो. जो AT असेल तोच AP असेल लक्षात घ्यायचा. ठीक आहे. मग AP इज इक्वल टू AC अपॉन √2 आणि असं असेल तर यावेळेस थिटा किती असतं रे 90 डिग्री असते. मग मला सांगा आता मी जर पहिली कंडिशन घेतली केस फर्स्ट बघा मी पहिली कंडिशन अशी घेतली इफ काय झाला दिस AP इज ग्रेटर दॅन AC अपॉन √2. बघा AP हा जर स्ट्रॉंगर घेतला तर काय होईल रे AC हा इकडे खाली सर्कल लक्षात घ्यायचं. म्हणजे इथला हा जो रिझल्टंट आहे तेव्हा याचा आणि याचा रिझल्टंट कुठं होता आता सॉलिड सरफेसच्या अलॉंग होता. इकडे जर रिझल्टंट होता म्हणून टँजंट इकडे होते. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्रीचा होता. पण इमॅजिन करा AP जर का AC अपॉन √2 पेक्षा जास्त घेतला तर हा रिझल्टंट काय होईल रे इकडं सर्कल. मग आता थिटा हा रिझल्टंट जर इकडं सरकला तर थिटा इज लेस दॅन थिटा इज कसा होईल थिटा इज लेस दॅन 90 डिग्री. म्हणजे काय झालं रे ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झाला. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट झाला तर ती काय इंडिकेट करते कॉन्कॅव्हिटी इंडिकेट करते लक्षात घ्यायचं. मग कॉन्कॅव्हिटी इंडिकेट करायला लागला म्हणजे काय इंडिकेट करायला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज लेस दॅन 90 डिग्री झाला. मग इथं लिक्विड मिनिस्कस काय असं लिक्विड साईडनं वर चाललं जाईल. मी काय म्हणलं तुम्हाला बघा सगळं कळालंय का. मी काय म्हटलं आधी एक असं लिक्विड घ्या ज्याच्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती 90 डिग्री. मग मनानच बघा 90 डिग्री असेल तर टँजंट इकडं आली आणि रिझल्टंट AP आणि ACचा रिझल्टंट इकडं आला. मग हा जो AC इकडं 45 इकडं 45चा अँगल करेल. मग तुम्हाला AR किंवा हा AT काढता येईल. कसं काढता येईल AR जरी काढला तरी चालतंय AT काढला तरी चालतंय कारण ही सुद्धा 45चीच अपोजिट साईड असणार आहे लक्षात घ्यायचा. म्हणजे इथं जर पॅरलेलोग्राम कंप्लीट केला तर हा सुद्धा 45च्या अपोजिट AR हा कसा येईल ह्या AP आणि AR मध्ये रिलेशन सांगता येईल आपल्याला. ठीक आहे. AT इज इक्वल टू AC अपॉन √2 आला. म्हणजेच AP इज इक्वल टू AC अपॉन √2. तुम्ही याला AT ला AR सुद्धा लिहू शकता लक्षात घ्या. AR लिहिलं काय AT काय लिहिलं सेमच रिलेशन येणार आहे बरोबर. चला AP इज इक्वल टू AC अपॉन √2. मग मी काय म्हटलं जर तुम्हाला 90 डिग्री अँगल पाहिजे असेल बाळांनो जर तुम्हाला 90 डिग्री अँगल पाहिजे असेल तर AP शुड बी इक्वल टू AC अपॉन √2. म्हणजे हा वेक्टर ACच्या 1/√2 टाइम्स असायला पाहिजे. का रे कारण थिटा 90 डिग्री हा थिटा 90 पाहिजे असेल तर इथं 45चे येतील आणि मग हा AR मनानच किती येईल ह्या APच्या AR कसा लिहिता येईल ह्या ACच्या 1/√2 टाइम्स झाला. ठीक आहे. आणि मग AR म्हणजेच आपण मी त्याच्या ठिकाणी AP लिहिलं कारण रिझल्टंट हा वेक्टर जेवढा आहे तोच हा असेल. म्हणून पुस्तकाच्या ऐवजी त्यांनी AR लिहिले तर मी त्याला AT लिहितो तुम्हाला कळावं म्हणून. मग हा AT वेक्टर जेवढा आहे तेवढीच याची मॅग्नेट्यूड आहे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग जर ग्रेटर दॅन AC अपॉन √2 असेल तर बघा काय झाला हा AP जर याच्यापेक्षा जास्त आला AC अपॉन √2 पेक्षा जास्त हा रिझल्टंट थोडा इकडे येईल आणि रिझल्टंट इकडे आला की टँजंट आतमध्ये येईल आणि काय होईल थिटा ॲक्यूट अँगल होईल. याच्या अपोजिट आता केस सेकंड घ्या काय इफ AP इज लेस दॅन AC अपॉन √2 देन थिटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. कसा रे मी जर सांगितलं की AP हा AC अपॉन √2 पेक्षा कमी मग हा रिझल्टंट आता इथं राहणार नाही बाळांनो कुठं जाईल लिक्विडच्या आतमध्ये जाईल. मग ही टँजंट इकडं वर जाईल. मग हे टँजंट लिक्विडच्या बाहेर निघाली टँजंट लिक्विडच्या बाहेर निघाले की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती होत आहे 90 डिग्री ग्रेटर दॅन 90 डिग्री. म्हणजेच तो ऑप्टिव्ह अँगल झाला. आणि हे काय इंडिकेट करतंय तर कॉन्व्हेक्सिटी इंडिकेट करतंय लक्षात घ्यायचा. मग सगळ्यांनी नीट बघा आता काय
हे काय म्हणते, ज्यावेळेस थिटा 90 डिग्री असतो त्यावेळेस AP हा AC/√2 टाइम्स असतो. AP केवढा असते, ACच्या 1/√2 टाइम्स असते. का, 45चं थेरम सांगते. जर का आपली ती कंडिशन मोडली, AP इज ग्रेटर दॅन AC/√2, हा रिझल्टंट अलॉंग सॉलिड सरफेस राहत नाही. आणि जर रिझल्टंट अलॉंग सॉलिड सरफेस नाही राहिला तर तो असा इकडे चालला जाईल. इकडे चालला गेला की टँजंट अशी याला परपेंडिक्युलर इकडे येते. टँजंट इकडे आली की बघा थिटा लेस दॅन 90 डिग्री होते. मग तुम्हाला आता कळालं का बघा, कंडिशन फॉर कॉन्केव्हिटी आणि कॉन्व्हेक्सिटी काय सांगतंय. जर AP इज का असेल, ग्रेटर दॅन AC/√2 असेल तर रिझल्टंट सॉलिड मध्ये येते, टँजंट लिक्विड मध्ये जाते, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट होते, म्हणजे ती कॉन्केव्हिटी झाली. ह्याच्या उलट जर ऑकर झालं काय, AP इज लेस दॅन AC/√2, देन काय होतंय, हा रिझल्टंट लिक्विड मध्ये येतो, टँजंट लिक्विडच्या बाहेर पळते, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ग्रेटर दॅन 90 डिग्री होतो. म्हणूनच त्याला कॉन्व्हेक्सिव्हिटी असं म्हणायचं. लक्षात घ्या, कॉन्व्हेक्सिटी असं म्हणायचं. कॉन्व्हेक्सिटी म्हणजे काय इंडिकेट करते, थिटा ग्रेटर दॅन 90 डिग्री. कॉन्केव्हिटी काय इंडिकेट करते, थिटा लेस दॅन 90 डिग्री. मग मला आता असं वाटतंय तुम्हाला कळालंय, मॉलिक्यूल ए वर 2 फोर्स ऍक्ट होतात बेटा. कोणते, एक AP आणि दुसरा AC. मग AP आणि AC च्या व्हॅल्यूज कशा आहेत, कोण स्ट्रॉंगर आहे याच्यावर डिपेंड असते शेप ऑफ लिक्विड मेनिस्कस. आलं लक्षात. मग आता ज्या वेळेस तुम्हाला हा शेप ऑफ लिक्विड मेनिस्कसचा प्रॉब्लेम येईल त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, लिक्विड मॉलिक्यूल इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिडवर 2 फोर्स घ्या, एक AP आणि दुसरा AC, आणि त्या दोघांपैकी कोण स्ट्रॉंगर आहे त्याच्यावर डिपेंड असते अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असायला पाहिजे. ठीक आहे, तर हे होतं शेप ऑफ द लिक्विड मेनिस्कस. बघा बाळांनो, आता तुम्हाला कळालंय किंवा कंडिशन फॉर कॉन्केव्हिटी आणि कॉन्व्हेक्सिटी काय होते. तुमच्या असं लक्षात आलंय, AP इज स्ट्रॉंगर दॅन जर का AC असेल तर कॉन्केव्हिटी आपल्याला ऑकर होती, आणि AP इज स्मॉलर दॅन AC असेल तर कॉन्व्हेक्सिटी ऑकर होती. म्हणजे AP जास्त असेल तर लिक्विड वर जाते, AC स्ट्रॉंगर असेल तर लिक्विड खाली चाललं जातं. ठीक आहे. मग आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे शेप ऑफ लिक्विड ड्रॉप. आता आपण काय बघितलं, शेप ऑफ लिक्विड मेनिस्कस पाहिला. लिक्विड मेनिस्कस म्हणजे काय, सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मधलं लिक्विड वर जाणार का खाली जाणार ते ठरवायचं काम केलं, आणि ते कुणावर डिपेंड होतं, AP का AC वरती डिपेंड होतं. ठीक आहे. मग तुम्हाला क्लिअर कळालाय, 2 पॉइंट तुम्हाला कळाले नसली तर आणखीन एकदा थोडक्यात ऐका. हा A मॉलिक्यूल असेल त्याच्यावर 2 फोर्स असतील, एक AP आणि हा AP आणि दुसरा AC. मग याच्या आधीच्या आर्टिकलनं काय सांगितलंय, हा AP फोर्स जर का AC पेक्षा जास्त असेल तर कॉन्केव्हिटी ऑकर झाली होती, आणि जर AP इज लेस दॅन AC असेल, मात्र याच्यात काय असेल रे, हे ग्रेटर दॅन AC/√2 आणि हे लेस दॅन AC/√2 असेल, कॉन्व्हेक्सिटी ऑकर झाली होती. ठीक आहे. ह्या 2 कंडिशन आता तुम्ही पाठ करून ठेवा. ही आहे कंडिशन फॉर कॉन्केव्हिटी आणि ही आहे कंडिशन फॉर कॉन्व्हेक्सिटी. ठीक आहे. मग आता जर का AP इज लेस दॅन AC/√2 असेल तर लिक्विड खाली जातं साईडनं, आणि जर AP इज ग्रेटर दॅन AC/√2 असेल तर साईडनं लिक्विड वर जातं. ठीक आहे. चला, आता असंच आपल्याला एक छोटंसं 5 मिनिटाचं काम करायचंय, जे म्हणजे असते शेप ऑफ लिक्विड मेनिस्कस कळाला तर आता शेप ऑफ काय करायचं आपल्याला, लिक्विड ड्रॉप करायचा आहे. लिक्विड ड्रॉपलेट्स कळते तुम्हाला, थेंब ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. बघा, आता आपण जनरली असं ऑकर करतो, एखाद्या टेबलवरती जर का आपण असं लिक्विड स्प्रेड केलं तर काय होईल, लिक्विड असं पसरू शकतो, किंवा कधी कधी त्याचा असा या टाईपचा ड्रॉप तयार होऊ शकतो. लक्षात घ्या. किंवा कधी कधी असं असेल, तुम्ही जर करून पाहिलं, लिक्विड मर्क्युरी लिक्विड घ्या, टेबलवरती टाका, तुम्हाला असा एक अतिशय सुंदर असा या टाईपचा लिक्विड ड्रॉप पाहायला मिळतो. लक्षात घ्या. पण हे कुणाला, मर्क्युरीला असं असतंय. वॉटर जर टाकलं किंवा ऑइल असेल तर ते या टाईपनं तुम्हाला ड्रॉप दिसल, पण ही जर मर्क्युरी असेल तर या टाईपनं तुम्हाला त्याचा अतिशय सुंदर असा लिक्विड ड्रॉप पाहायला भेटू शकतो. ठीक आहे. मग आपल्याला आता बघायचं की लिक्विड ड्रॉप असे कधी तयार होतात आणि असे कधी तयार होतात. लक्षात घ्या. असे आणि असे काय फरक आहे रे, याच्यासाठी बघा, लिक्विड इथं लिक्विड सरफेस आहे, इथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा कसा आहे रे बेटा, हा लेस दॅन 90 डिग्री, आणि इथं जर काढला तेव्हा हा थिटा म्हणजे हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा किती, ग्रेटर दॅन 90 डिग्री.
मर्क्युरीसाठी ऑप्टिव्ह अँगल असते, वॉटरसाठी हा ॲक्यूट अँगल असते. कोण? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग बाळांनो आता आपल्याला याचं एक्सप्लेनेशन बघायचंय. एखादं लिक्विड जर का आपण टेबलवरती पोअर केलं म्हणजे ओतलं तर त्याचे असे ड्रॉप्स कधी तयार होतील आणि कधी नाहीत होत. हे तयार होण्यासाठी काय कंडिशन असते? हे अतिशय छोटंसं 5 मिनिटाचं आर्टिकल आहे. आता वेळ बराचसा झालाय पण बोर होऊ नका. एक 5 मिनिटात आपण हे आर्टिकल समजून घेऊया. ठीक आहे. म्हणून चला हेडिंग लावा तुम्ही सुद्धा. काय पाहायचं आपल्याला? आता आपल्याला स्टडी करायचा शेप ऑफ लिक्विड ड्रॉप. लिक्विड ड्रॉपचा शेप कुणावर डिपेंड आहे आणि ड्रॉप कधी तयार होऊ शकतो आणि कधी नाही हे सुद्धा आपल्याला आता स्टडी करायचं, लक्षात घ्यायचं. याला आपण काय म्हणतो? शेप ऑफ द लिक्विड ड्रॉप्स असं म्हणतो. ठीक आहे. शेप ऑफ लिक्विड ड्रॉप्स. बरं चला आता मी काय करतो, तुम्हाला असं म्हणतो की एक इमॅजिन करा हे सरफेस आहे आणि याच्यावरती लिक्विड पोअर केलं. मी या टाईपनं लिक्विड कन्सिडर करा म्हटलं तुम्हाला. ठीक आहे. या टाईपनं लिक्विड तुम्ही पण कन्सिडर केलं. मग मी काय सरफेस टेन्शन अलॉंग इंटरफेस बघतो. बघा इथं काय कुणाकुणाचं कॉन्टॅक्ट रे? इथं आहे सॉलिड आणि लिक्विड, म्हणजे सॉलिड लिक्विड इंटरफेस आहे. या डायरेक्शनचं सरफेस टेन्शनचं फोर्स T1 आहे असं म्हणतो. इकडं जर आलात तर इकडल्या डायरेक्शनला कोण आहे? इकडं नीट लक्षात ठेवा कोण आहे? एअर. आणि कोण आहे? सॉलिड आहे. इकडं आहे वर एअर आणि हे जे आहे हे आहे सॉलिड. इथं कोण होतं? हे होतं का लिक्विड आणि हे होती सॉलिड. ठीक आहे. आता इकडं जर आलात तर बघा हे आहे सॉलिड. ही इंटरफेस कोणती? हे लिक्विड आणि इकडं एअर आहे. मग मी इकडलं सरफेस टेन्शनचं फोर्स T1 म्हणतो, हे T2 म्हणतो आणि हे T3 आणि मी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इथं थीटा घेऊन टाकतो. ठीक आहे. आपल्याला एक काहीतरी कंडिशन तयार करायची. लिक्विड ड्रॉप कधी तयार होईल आणि कधी नाही तयार होईल. मग मी काय म्हटलं इथं? T1 कोण आहे रे? फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन अलॉंग द इंटरफेस सॉलिड लिक्विड. सॉलिड लिक्विड इंटरफेस आहे. का T2 कोण आहे? फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन अलॉंग द इंटरफेस एअर आणि सॉलिड. आणि T3 जो आहे हा आहे कोण आहे? हे एअर आणि लिक्विड. अशा इंटरफेसचे 3 सरफेस टेन्शनचे फोर्स घेतले. सॉलिड लिक्विडला एक, एअर लिक्विडला एक आणि एअर सॉलिडला दुसरं घेतलं. ठीक आहे. मग चला आता इथं काय कळायला क्लिअर? आपण हे एकच बाजूला गेलं लक्षात घ्यायचा. मग या T3चा मी जर या T3चा इकडे कंपोनंट घेतला तर काय येईल बघा नीट. या T3चा कंपोनंट थीटाची ही ऍडजसंट साइड झाली म्हणजे याला मी T3 cos थीटा असं लिहू शकतो. लक्षात घ्या. मी जर या कंपोनंटचा या वेक्टरचा इकडल्या डायरेक्शन कंपोनंट घेतला तर तो आला T3 cos थीटा. म्हणून मी असं म्हणू शकतो काय? इन इक्विलिब्रियम. मला सांगा या ड्रॉपला जर इक्विलिब्रियम मध्ये राहायचं असेल तर काय होईल रे? इकडलं हे एक फोर्स आणि इकडले हे 2 फोर्सेस इक्वल असायला पाहिजेत. म्हणजे काय? इन इक्विलिब्रियम मी असं लिहिल T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 cos थीटा. सगळ्यांना कळालं का? बघा मी काय लिहिलं ते. काय लिहिलं मी? एक तर हा एकच वेक्टर बाजूला गेलता, मी त्याचा कंपोनंट इकडल्या डायरेक्शन घेतला. थीटाला लागून कंपोनंट आहे म्हणून T3 cos थीटा. मग बाळांनो जर या लिक्विडला आपल्याला इक्विलिब्रियम मध्ये ठेवायचं असेल तर काय सांगणार? हा T2 इकडल्या 2 वेक्टर एवढा असायला पाहिजे म्हणून T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 cos थीटा. मी याला थोडंसं रिअरेंज करतो. कसं? हे पाहे T2 मायनस T1 इज इक्वल टू T3 cos थीटा आला. म्हणजेच हा T3 बी इकडे आला तर असं लिहिता येईल cos थीटा इज इक्वल टू T2 मायनस T1 डिवायडेड बाय T3. ह्या T3 ला याच्या भागाकारात पाठवलं. आता हे इक्वेशन आपल्याला सांगणार आहे लिक्विड ड्रॉप तयार होऊ शकतो किंवा नाही शकत. तुम्ही म्हणताल इक्वेशन कसं सांगाल? बाळांनो इथं ज्या ज्या व्हॅल्यूसाठी cos थीटाची व्हॅल्यू शक्य आहे तिथं लिक्विड ड्रॉप शक्य असतं म्हणायचं. मला सांगा cos थीटाची व्हॅल्यू किती असते? +1 पासून -1 पर्यंत. +1 कितीला? आता नीट लक्षात ठेवा. हा एक पॉइंट तुम्हाला कळाला की आपलं काम सोपं आहे. मी इथं T2 दाखवतो आणि हे खालचा भाग मोडून टाकतो. मला सांगा cos थीटा cos 0 +1 असते आणि cos किती 180 हा -1 असतो. लक्षात घ्या. आणि cos 90 किती असते रे? 0. म्हणजे याचा अर्थ cos थीटाची व्हॅल्यू -1 टू +1 एवढ्या रेंज मध्ये असते. ग्रेटर दॅन +1 शक्य नाही. मग आता बघा आपल्याला ह्या एक एक कंडिशन सांगताय ड्रॉप कधी तयार होऊ शकतो आणि कधी नाही. मी पहिली कंडिशन घ्या म्हटलं केस 1. मी जर असं म्हटलं काय? T2 इज ग्रेटर दॅन T1. बघा पहिली कंडिशन काय म्हणते? T2 इज ग्रेटर दॅन T1 अँड काय दुसरे त्याला जोडूनच काय असेल? T2 मायनस T1 इज लेस दॅन T3.
आता याचा अर्थ काय काय काढायचा बघा. मी काय म्हटलं, T2 इज ग्रेटर दॅन T1 म्हणजे T2 मायनस T1 कसं आहे रे, पॉझिटिव्ह आहे. आणि T2 मायनस T1 हा डिफरन्स दुसऱ्या ह्याच्यात लेस दॅन T3 आहे म्हणजे पॉझिटिव्ह बट लेस दॅन 1 असेल. इथला डिनॉमिनेटर जास्त आहे म्हटलं मी. मग बघा काय असेल इथं, हेअर या कंडिशनमध्ये काय झालं, कॉस थिटा इज पॉझिटिव्ह बट लेस दॅन 1, पॉझिटिव्ह बट लेस दॅन 1. कसं ठरवलं बघा, पॉझिटिव्ह कुणाहून ठरवलं रे, याच्यावर का T2 इज ग्रेटर दॅन T1 म्हणजे पॉझिटिव्ह. आणि T2 मायनस T1 बघा, हा T2 मायनस T1 इज लेस दॅन T3, न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर असेल त्याची व्हॅल्यू नेहमी काय असते, लेस दॅन 1 असते. मग आता इथं बघायचं काय आला, कॉस थिटा कसा आहे, पॉझिटिव्ह आणि लेस दॅन 1. बघा बरं, कॉस थिटाची व्हॅल्यू शक्य आहे का, पॉझिटिव्ह आणि लेस दॅन 1 शक्य, कारण +1 to -1 असते. मग आता हे जर शक्य असेल, देअरफॉर काय म्हणायचं आहे, ड्रॉप विल फॉर्म, याच्यामध्ये ड्रॉप तयार होणार. बट थिटा कसा असेल याला सांगा, या कंडिशन मध्ये थिटा कसा असेल बघा, हे किती असेल रे थिटा, आपल्याला कळालं पाहिजे क्लिअरली. कॉस 0 1 आहे, कॉस 90 0 आहे. मग आता आपली इथली जी कॉस थिटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह बट लेस दॅन 1, पॉझिटिव्ह बट लेस दॅन 1 म्हणजे किती रे, 0 आणि 1 च्या मधात आहे. म्हणजे आपला थिटा कुठं झाला, 0 to 90 डिग्रीच्या दरम्यान, म्हणजे थिटा इज लेस दॅन काय असेल, 90 डिग्री. पॉझिटिव्ह बट लेस दॅन 1 म्हणजे थिटा इज ग्रेटर दॅन थिटा इज लेस दॅन 90 डिग्री झाला. म्हणजे इथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा इज लेस दॅन काय, 90 डिग्री. देअरफॉर या ड्रॉपसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज थिटा इज ॲक्यूट अँगल असं लक्षात घ्यायचा, थिटा इज ॲक्यूट अँगल. मग बघा मी काय काय म्हणलं ते कळालं का. आधी ही कंडिशन तयार करा, ह्याच्या T2 इज ग्रेटर दॅन T1 म्हणा, मग ही डिफरन्स पॉझिटिव्ह झाला. आणि T2 मायनस T1 इज लेस दॅन T3 म्हणा, म्हणजे आपल्याला कळायलंय हे T2 ग्रेटर दॅन T1 सांगते कॉस थिटा पॉझिटिव्ह, T2 मायनस T1 इज लेस दॅन T3 म्हणजे न्यूमरेटर इज लेस दॅन T3 सांगते लेस दॅन 1. मग बघायचं आता का आपल्याला कशी व्हॅल्यू आली, थिटा कशी आली, कॉस थिटा पॉझिटिव्ह बस लेस दॅन 1, का पॉझिटिव्ह आला पण लेस दॅन 1 आहे, याचा अर्थ थिटाची व्हॅल्यू कुठं असेल, 0 to 90 डिग्रीच्या दरम्यान, म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती झाला, ॲक्यूट अँगल झाला. चला मी दुसरी केस घ्या म्हणतो. आता या दुसऱ्या केसमध्ये याच्या उलट कन्सिडर करू, काय, T2 इज लेस दॅन T1. बघा आता T2 इज लेस दॅन T1 अँड T1 मायनस T2 इज लेस दॅन T3. बघा पुन्हा काय म्हटलं, T2 हा T1 पेक्षा छोटा आहे आणि त्या दोघातला जो डिफरन्स आहे तो याच्यापेक्षा छोटा आहे, म्हणजे पुन्हा न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर. मग आपण इथं काय म्हणणार, मग हिअर कॉस थिटा कसा असेल, कॉस थिटा इज निगेटिव्ह. का निगेटिव्ह बेटा, बघा T2 इज लेस दॅन T1, हा T2 छोटा असेल तर हा डिफरन्स कसा असेल, निगेटिव्ह अँड लेस दॅन 1 असं लक्षात घ्यायचं. अँड लेस दॅन नाही, काय म्हणता येईल, ग्रेटर दॅन -1, -1 पेक्षा जास्त असेल. मग बघा थिटा कसा यायला रे, बघा निगेटिव्ह तर यायला आहे पण ग्रेटर दॅन -1 याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे इथं थिटा कसा असेल रे, इथं ग्रेटर दॅन 90 डिग्री असं लक्षात घ्यायचं. म्हणून देअरफॉर थिटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री आणि याच्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा इज कसा झाला, ऑप्टिव्ह अँगल झाला लक्षात घ्यायचा. ही दुसरी पॉसिबिलिटी झाली. आता बघा मी तिसरी पॉसिबिलिटी घेतो. मग तिसरी पॉसिबिलिटी झाली की शेप ऑफ लिक्विड ड्रॉप तुम्हाला संपलाच लक्षात घ्या. मग या तिसऱ्या कंडिशन मध्ये मी असं म्हणतो, इफ काय म्हटलं मी, T2 इज लेस दॅन T1 किंवा T2 इज ग्रेटर दॅन T1, हा T2 जर T1 पेक्षा मोठा असेल अँड T2 मायनस T1 इज ग्रेटर दॅन T3. याच्या बरोबर उलटी कंडिशन घेतली. T2 इज लेस दॅन T1 म्हणजे कॉस थिटा पॉझिटिव्ह आणि जर न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर मध्ये असेल तर कॉस थिटा कसा आला, कॉस थिटा इज पॉझिटिव्ह बट कसा असेल, ग्रेटर दॅन 1. ग्रेटर दॅन 1 ही लाईन अत्यंत महत्वाची. ग्रेटर दॅन 1 म्हणजे काय, कॉस थिटाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 आली लेकरांनो. म्हणजे का आली ग्रेटर दॅन 1, कारण T2 इज ग्रेटर दॅन T2 मायनस T1 इज ग्रेटर दॅन T3. इथला हा जो न्यूमरेटर आहे इट इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर आला, म्हणून ग्रेटर दॅन 1 असेल. आपण आत्ताच बघितलं
कॉस थिटाची व्हॅल्यू जास्तीत जास्त त्याची रेंज कुठे आहे -1 पासून +1 पर्यंत. मग आता +1 पेक्षा जास्त कॉस थिटाची व्हॅल्यू शक्य नाही, म्हणून मी असं म्हणतो विच इज नॉट पॉसिबल. विच इज नॉट पॉसिबल, हे काही पॉसिबल नाही. देअरफोर काय म्हणणार, ड्रॉप विल नॉट बी फॉर्म. ड्रॉप विल नॉट बी फॉर्म. ड्रॉप हा तयार होऊ शकत नाही. इथं मात्र काय होईल, ड्रॉप विल बी फॉर्म्ड. ड्रॉप तयार झालेला असेल. आणि कसा ड्रॉप असेल, थिटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. म्हणजे या कंडिशनमध्ये का इथला ड्रॉप असा या टाईपचा दिसेल. ही जर लिक्विड असेल तर हे ड्रॉप या टाईपनं असेल. इथला ड्रॉप या कंडिशन मधला कसा ड्रॉप असेल, ही जर सॉलिड सरफेस असेल तर ड्रॉप या टाईपचा असेल. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा या टाईपनं. इथं हे जर लिक्विड असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा इज ग्रेटर दॅन किती असेल, 90 डिग्री असेल. आणि ही तिसरी जी कंडिशन आहे, ह्या कंडिशन मध्ये मात्र कॉस थिटाची ही व्हॅल्यू शक्य नाही, म्हणून याच्यामध्ये ड्रॉप तयार होणार नाही. मग यालाच म्हणायचं शेप ऑफ लिक्विड ड्रॉप. बघा लिक्विड ड्रॉपचा शेप असा या टाईपचा कधी असेल, जर का T2 इज ग्रेटर दॅन T1 असा कधी असेल, T2 इज लेस दॅन T1 असेल. आणि ह्या तिसऱ्या कंडिशन मध्ये तर ड्रॉपच तयार होऊ शकत नाही, कारण कॉस थिटाची व्हॅल्यू कशी येईल बेटा, कॉस थिटाची व्हॅल्यू येईल ग्रेटर दॅन 1 विच इज नॉट पॉसिबल. ओके, मग तुम्हाला ह्या 3 केसेस नीट लक्षात ठेवायच्यात. मग शेप ऑफ लिक्विड ड्रॉप कुणावर डिपेंड आहे, T1, T2 आणि T3 च्या व्हॅल्यूवर. मग T2 आणि T1 च्या व्हॅल्यूज कशा आहेत त्याच्यावर डिपेंड आपल्याला कळतंय ड्रॉप कसा तयार होईल, त्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असेल. मग ह्या सर्व दिलेल्या कंडिशन्स, म्हणजे बघा मी इथं ज्या कंडिशन्स तुम्हाला लिहून ठेवल्यात, ही पहिली कंडिशन, ही दुसरी कंडिशन आणि ही तिसरी कंडिशन, ह्या सर्व कंडिशन व्यवस्थित लिहा आणि त्याचे कन्क्लुजन खालचे लिहून टाका. फक्त या कंडिशनला ड्रॉप तयार नाही होणार, या कंडिशन मध्ये तयार होईल. आणि विशेष म्हणजे कसा तयार होईल, ज्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ग्रेटर दॅन 90 डिग्री, म्हणजे असा ड्रॉप तयार होईल. ठीक आहे, ही सॉलिड सरफेस आणि ही टँजंट असेल, ह्याच्यातला अँगल थिटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल. तर या टाईपनं हा लिक्विड ड्रॉप एक तर असा किंवा असा तयार होईल. ठीक आहे, तर आपण आजच्या लेक्चरमध्ये एवढंच पळालो. आपण काय काय बघितलं, आपण शेप ऑफ लिक्विड मेनिस्कस म्हणजे काय, सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मधलं लिक्विड वर जाईल का खाली जाईल ते पाहिलं. आणि पुन्हा शेप ऑफ द लिक्विड ड्रॉप्स पाहिले. लिक्विड ड्रॉप कधी तयार होऊ शकतात आणि कधी तयार होऊ शकत नाहीत हे आपण याच्यामध्ये पाहायचं काम केलं. म्हणून हे आर्टिकल अतिशय इझी, फक्त तुम्हाला ही कंडिशन तयार करता आली पाहिजे. आणि किती सोपी बघा ना, इथं 3 T1, T2 आणि T3 बाजूला गेला म्हणून इकडे कॉन्टॅक्ट कंपोनंट घ्या. आणि आपल्याला असं म्हणायचं, ह्या लिक्विडच्या इक्विलिब्रियम साठी हे एकटं T2 ह्या 1 आणि 2 या दोघांच्या बेरज एवढा असावं. T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 कॉस थिटा. आणि याच्यावरून कॉस थिटा काढायचा आणि मग याच्या वेगळ्या वेगळ्या 1, 2 आणि 3 ह्या 3 केसेस स्टडी करायच्या. मग आपल्याला काम संपलं, लक्षात घ्या. मग ते सांगतंय इथं ड्रॉप तयार झालता, इथं ड्रॉप तयार झालता, याच्यात मात्र ड्रॉप तयार होणार नाही, कारण कॉस थिटाची ही पॉसिबल व्हॅल्यू नाही. कशी येईल, ग्रेटर दॅन 1 येईल, विच इज नॉट पॉसिबल. आणि ज्या कॉस थिटाची व्हॅल्यू शक्य नाही तिथं ड्रॉप बी शक्य नाही असं म्हणून टाकायचं. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच बाळांनो. आज आपण 2 छोटे थेरीचे आर्टिकल पाहिले, शेप ऑफ लिक्विड मेनिस्कस आणि शेप ऑफ द लिक्विड ड्रॉप. ओके, तर आपण इथं थांबू बेटा.